नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटच्या बद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटचे वय इतके होणार, नवीन नियम झाला लागू। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, अलीकडच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत अनेक चर्चा आणि अफवा समोर आल्या आहेत। केंद्र सरकार सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष करणार असल्याची बातमी विशेषतः सोशल मीडियावर वेगाने पसरली आहे। सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली की सरकारने सेवानिवृत्ती वय वाढवण्याच्या योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष करण्याचा निर्णय घेतलाय, जी 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल। तथापि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हा दावा पूर्णपणे फेटाळला आहे आणि त्याला दिशाभूल करणारा असल्याचे असे म्हटले आहे। मित्रांनो, वेगवेगळ्या राज्य सरकारांमध्ये निवृत्तीचे वय वेगवेगळे असते। काही राज्यामध्ये ते वाढवण्याचा विचार सुरू आहे। उदाहरणार्थ तेलंगणामध्ये निवृत्तीचे वय 65 वर्षे करण्याची चर्चा सुरू आहे। मात्र हे सर्व प्रस्ताव अद्याप विचाराच्या टप्प्यावर आहेत। निवृत्तीच्या वयात कोणताही बदल केल्यास त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर आणि आर्थिक स्थितीवर होतो। निवृत्तीचे वय वाढल्यास कर्मचाऱ्यांना दीर्घ कालावधीसाठी पगार मिळेल, परंतु पेन्शन सुरू होण्यास विलंब होईल। यातील एक नकारात्मक बाब म्हणजे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कमी असू शकतात। मित्रांनो, सध्या निवृत्तीच्या वयात कोणताही बदल होणार नसल्याचे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे। तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि रिक्त पदे भरण्यावर सरकारचा भर आहे। हे महत्त्वाचे आहे की नागरिकांनी केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवला पाहिजे। भविष्यात निवृत्ती धोरणामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र असा कोणताही बदल देशाची आर्थिक स्थिती, लोकसंख्या आणि रोजगाराची परिस्थिती लक्षात घेऊनच केला जाईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।